आपले स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळेमध्ये आणि सुकच तळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा 9404209743 वर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी युद्धातून प्रतिस्पर्धी टोळीवर गोळीबार आणि प्राणघातक हत्यारानं हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दर्शन दोंदे टोळीच्या 8 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। टोळीच्या सदस्यांवर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये 53 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या टोळ्यांमध्ये एकमेकांवर प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत। शिर्केवर दोंदे टोळीच्या गणेश खांदवे, राकेश गरुड, अथर्व राजदिरे उर्फ खग्या, अक्षय राऊत उर्फ बट, जितेंद्र चौधरी उर्फ छोट्या काळ्या, महेश पाटील उर्फ बाळा, अक्षय गावंजे या गुन्हेगारांसोबत टोळी निर्माण करत अंबड उपनगर, अडगाव, सरकारवाडा, मुंबई नाका, इंद्रनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, घातक शस्त्र बाळगणे, दंगल करत दहशत निर्माण करणे असे 53 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त विभाग 3 यांच्याकडे दिलेला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।